हॅलो फ्रेंड्स, हाय, हाव आर यू. उन्हाळा तपला आहे नाही का, खूप जास्त. आणि खाण्यासाठी आपण बदल तर केलेलेच आहेत आणि त्यामध्ये सीझन स्पेशल्स म्हणजे आता हे कैऱ्या आहेत. सध्या अजून कैऱ्या काही दिवस मिळणार आहेत मार्केटमध्ये. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कैऱ्या मिळत आहेत, अशा मिळत आहेत, गावरानी मिळत आहेत. पण आज आपण याच्यापासून एक अफलातून आणि प्रचंड इझी असणारी आपण एक रेसिपी बनवूयात, अर्थात पल्लवी क्रिएशन्समध्ये इट्स डिफरंट. चला तर मग या कैऱ्या घेऊयात. या कैऱ्या आता आपण कट करायला सुरुवात करूयात. आता ह्या कट कशा करणार ह्याच्यामध्ये थोडीशी एक ट्रिक आहे. आपण हे नेहमी नॉर्मली कैरी घेतो, एकाचे दोन करतो आणि नंतर फोडी करतो. नाही, यामध्ये काय करायचे पहा तुम्ही. तुम्ही पहा, मी अशा स्लाइस केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पल्लवी या स्लाइस करून काय करणार आहे नवीन नेमकं, बरोबर? तर चला, तर तुमची ही उत्सुकता मी जास्त ताणत नाही आणि आपण आता हे कैऱ्या अशा गोल कट केल्यात. एका बाउलमध्ये अशा स्लाइस टाकूयात. आणि परत प्रश्न की पल्लवी सांगत का नाही आहे काय बनवत आहे, तर आपण आज या स्लाइसपासून झटपट आणि अतिशय सोपी आणि तेवढीच रुचकर चवदार रेसिपी बनवणार आहोत. अर्थात त्या रेसिपीचं नाव आहे इन्स्टंट स्लाइस आचार, म्हणजे इन्स्टंट मँगो स्लाइस आचार. जे आपण आता या कैऱ्याचे स्लाइस केले, आपण त्याचं एक छानपैकी नक्कीच लोणचं बनवणार आहोत. यस, तुम्ही बरोबर ऐकले, लोणचं. आणि ते पण अशा स्लाइसपासून. तुम्ही बघा, हे मी अशा स्लाइस करून घेतल्या आहेत आणि अशाच प्रकारे मी सर्व कैऱ्याच्या स्लाइस करून घेते. तुम्ही पाहू शकता, मी या सर्व कैऱ्या अशा स्लाइस कट करून घेतलेल्या आहेत. फक्त या कैऱ्या कट करताना एक तुम्हाला काळजी घ्यायला लागेल किंवा हे थोडंसं कैरीची कोय पक्की होण्याच्या आधी आपण हे लोणचं बनवत आहोत, कारण इन्स्टंट आहे, झटपट करायचं आणि झटपट लगेच खायचं आहे. तर त्यासाठी आता या आपण अशा कैऱ्याच्या स्लाइस बनवून घेतल्यात. आणि तुम्ही या नाही, आपल्या छोट्या गावरानी कैऱ्या जरी मला लहान साईजच्या तर तुम्ही त्याचंसुद्धा हे असं स्लाइस बनवून चटपटीत लोणचं बनवू शकता. आता यामध्ये आपण नेहमीसारखेच मोजकेच पण अतिशय चविष्ट असे मसाले टाकणार आहोत, ते पण घरचे. मी कंपनीचे कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करते, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप जास्त असते. वापरते पण जितकं होईल तितकं घरगुती आपले वापरत असते. तर सुरुवातीला आपण याच्यामध्ये हळद टाकूया. अंदाजाने आपल्याला हळद टाकायची याच्यामध्ये. त्यानंतर लाल तिखट. तुम्ही कितपत तिखट खाता किंवा तुमच्या घरी किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही खाऊ शकता. आणि परत तिखट टाकताना एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला त्याचं मसाला किती आवडतो खाण्यासाठी घरच्यांना, म्हणजे आपण त्याला तिखोनी किंवा आपण मसाला म्हणतो ते किती खाता बघायचं. त्यानंतर जिरा पावडर. हे आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात, आपण रोज हे मसाले वापरत असतो आणि आज त्याचाच उपयोग आपण इन्स्टंट लोणच्यासाठी बनवत आहोत. धना पावडर. हे धना पावडर मी घरीच करत असते, थोडेसे धने भाजून घेत असते आणि त्यापासून मिक्सरवर हे पावडर बनवत असते. त्यानंतर हे आहे मोहरीची डाळ आणि याच्यामध्ये मी थोडीशी आपली घरची मोहरी बारीक करून घेतलेली आहे. ते दोन्ही म्हणून मी हे मिक्स करून हे टाकत आहे. हे आपण थोडंसं जास्त टाकूयात, कारण हे जेवढी मोहरीची डाळ जास्त तेवढं आपलं तिखोनी छान होणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं लोणच्याला आपण जास्त चरचरीत घालत असतो, कारण लोणचं टिकलं पाहिजे आणि मीठ हे प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह असतं. आणि त्यानंतर एक पिंच आपण काही हिंग घालूयात. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे मिक्स करताना सुद्धा. एक वेगळी टेक्स्चर असणारं लोणचं, एक वेगळा आकार असणारं लोणचं. लहान मुलंसुद्धा हातात कैरी मसाला कैरी म्हणून खाऊ शकतात. आणि आपणही एक वेगळं चव आणि वेगळं आकार पाहून आपल्याला नक्कीच खावीशी वाटणार आहे. आपण हे सगळं आता छान मिक्स करून घेऊयात. आता आपण हे छान मिक्स करून घेतलेला आहे मसाला. आता याच्यामध्ये आपण म्हणजे गरम तेल करून त्याच्यात जिरं मोहरी टाकून घेतलेलं तेल आहे आणि हे आपण आता तेल याच्यामध्ये घालूयात. कारण ह्याला थोडंसं मिठाला थोडंसं पाणी सुटलं पाहिजे. आणि आपण जसं लोणच्याला तेल घालतो थंड करून, तसंच मी तेल घेतलेलं आहे. आणि आपण आता हे तेल याच्यावर घालून घेऊयात आणि नंतर परत एकदा छान मिक्स करूयात.
तुम्ही बघू शकता तेल घातल्यामुळं खालचा मसाला जो आहे हा पूर्ण आपल्या लोणच्याच्या फोडीला किंवा जे आपण रिंग स्लाईस बनवले आहेत, रिंग बनवलेले आहेत त्याला लागलेला आहे. तुम्ही पहा किती छान प्रकारे लगेच मसाला कोट झालेला आहे. हे तुम्ही पाहू शकता. आपल्या रिंगला आपण रिंग लोणचं म्हणूयात, चालेल का हे नाव देण्यासाठी रेसिपीला, किंवा स्लाईस लोणचं म्हणायचं? तुम्ही ठरवा तुम्हाला कोणतं नाव छान वाटेल आणि मला पण सजेस्ट करा की या रेसिपीला आपण काय म्हणायचं, लोणचं पण कशाचं, कशा प्रकारचं लोणचं म्हणायचं. किंवा आपण टाकलेल्या तेलामुळे हे सर्व छान मसाला यांना लागलेला आहे. थोडंसं अजून टाकलं तरी काही हरकत नाही असं मला वाटत आहे. तर आपण थोडंसं तेल अजून टाकूयात. हे छान थंड केलेले तेल आहे. शेंगदाणा तेल गरम करून त्याच्यात जिरं मोहरी टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असाल तर तुम्ही याच्यामध्ये मेथीदाणा पण वापरू शकता, पण मी यावेळेस ह्याच्यामध्ये मेथीदाणा नाही टाकलेला. आपलं लोणचं तयार आहे. मी पहा किती दिसायला किती सुंदर दिसत आहे. कुठलंही स्लाईस घ्या तुम्ही, त्याला छान मस्त भरभरून मसाला लागलेला आहे. नक्कीच पाहिल्याबरोबर तोंडाला पाणी सुटणारे अशी झटपट होणारं आपलं लोणचं तयार आहे. चला तर ह्याला आपण छान एका कंटेनरमध्ये स्टोअर करूयात. तुम्ही पाहू शकता किती कमी वेळात आणि खूप चविष्ट असं आपलं आंब्याचं लोणचं, तेही मिनटामध्ये स्लाईसवालं. येस, इट्स डिफरंट शेप लाईक पल्लवी क्रिएशन्स, इट्स डिफरंट. तुम्ही नक्की हे लोणचं ट्राय करा. कसं झालं हे मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन